रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आवाज उठवून आक्रमक पवित्रा हाती घेतलाय। अलिबाग वडखळ मार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं आहे। यावेळी या मार्गावर दोन्ही बाजूला 10 किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली होती। यावेळी रुग्णवाहिका आणि शाळकरी विद्यार्थ्यांची वाहने सोडण्यात आली। तब्बल 2 तास चाललेले हे आंदोलन प्रशासनाच्या मध्यस्थीने तुर्तास स्थगित करण्यात आले। राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि ज्येष्ठ नेत्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत लेखी हमी मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली होती। अखेर प्रशासनाने योग्य मध्यस्थी करत तातडीने लेखी आश्वासनाचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे। सन्माननीय प्रशांतजी नाईक यांनी केलेल्या सूचना आता सुरेशने आपल्याला सांगितलेल्या आहेत। पत्र आलं ताई शेतकरी कामगार पक्षाने नुसते मोर्चे काढले नाहीत, आंदोलने केली नाहीत, यशस्वी केले आणि हाही मोर्चा आंदोलन यशस्वी होईल। एक साइड चालू करा थोडा। आणि अशा वाह्यात कोणाची तरी हँड रिटन लेटर मला चालणार नाही, मी फाडून फेकून देईन। आज तुम्ही नमुना आणलाय म्हणून मी ठेवते पत्र। मला अधिकृत लेटर हेडवर सही शिक्क्यांसकट तुमच्या मोर्चाला रस्ता रोकोला उत्तर म्हणून असं लिहून मला 10 दिवसात आम्ही निश्चितपणे खड्डे या रस्त्याचे इतके भरू हे आम्हाला ठिकाणी सांगून द्या। पत्र घेऊन या तर आम्ही आंदोलन मागे घेऊ। 49 कोटी 65 लाखाचे साहेब माझ्याकडे तुमचे कागद आहेत जे मी तुमच्या टेबल वरून माझ्या अक्कल हुशारीने चोरले। मी तुम्हाला कागद दाखवते, ही कागद दाखव साहेब। जेव्हा जेव्हा शेका पक्ष रस्त्यावर उतरतो तेव्हा विजयच प्राप्त करतो आणि संघर्षातून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो। आजचं आंदोलन म्हणाल तुम्ही तर प्रचंड संख्येने एका चिडीने शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ठिय्या मांडून बसलेले आहेत। प्रशासनानं मात्र नमतं घेतलेलं आहे आणि म्हणून काही अंशी मी म्हणेन हे आंदोलन स्थगित झालेलं आहे, हे संपलेलं नाहीये। जोपर्यंत एकूण एक रस्त्यावरचा खड्डा भरला जात नाही, सुखकर रस्ते होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी कामगार पक्ष हे आंदोलन थांबलं संपलं असं म्हणणार नाही। मला वाईट वाटतं की आम्हाला हा पाऊल उचलायला लागलं किंवा एवढं टोकाचं पाऊल उचलायला लागलं, पण पर्याय नव्हता। मागचा 1 महिना आम्ही प्रशासनाकडे फॉलोअप करतोय। सत्ताधाऱ्यांची तर काही होपच नाहीये, कोणाला पडलेलीच नाहीये। अख्ख्या तालुक्यातले रस्ते खड्ड्यामुळे जवळजवळ मागच्या 15 ते 20 दिवसात 300हून अधिक महिला या ठिकाणी विधवा झालेले। ही परिस्थिती आहे, एवढे मृत्यू झालेले आहेत, अनेक लोकांनी आपली मुलं गमावली, कितींचे हात तुटले, कितींचे पाय तुटले। रोज माणूस घराबाहेर निघतो तर घरच्यांना भीती वाटते, अरे आता आज काही होणार नाही ना, तो बाईकवरून पडणार नाही ना। एक दयनीय परिस्थिती अलिबाग तालुक्याच्या रस्त्यांची झालेली आहे। पैसे मंजूर आहेत पण भ्रष्टाचार आहे, त्याच्यात पॉलिटिकल विल नाहीये, त्याच्यात प्रशासनाचं काम नाहीये। मग अशा वेळी लाल बावट्यांनी आपल्या स्टाईलनी लोकांना न्याय मिळवायला रस्त्यावर उतरलो आणि आज मला लेखी आश्वासन आता मिळतंय की 10 दिवसात सगळे खड्डे आणि रस्ते आम्ही व्यवस्थितपणे भरू। ते मी निवेदन आज घेतेय। ये तो सिर्फ झाकी है, मुझे पिक्चर दिखानी नहीं है, कारण की मला इच्छा आहे की रस्ते भरले पाहिजे। ही झाकी आहे, पण जर या ठिकाणी हे रस्ते भरले गेले नाही, काही परत उलट सुलट प्रशासनाने केलं, मला लिहून दिलेल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा रस्ता रोको करू। पण मला असं वाटतं आजच्या या स्वरूप बघून, या आंदोलनाचं उग्र स्वरूप बघून निश्चितपणे सगळे खड्डे भरायला घेतील आणि आमचं त्याच्याकडे सुद्धा आमच्या कार्यकर्त्यांचं लक्ष असेल, काय क्वालिटीने खड्डे भरतायत। प्रशासनाकडनं पत्र यायला थोडा वेळ गेला, त्याच्यामध्ये प्रशासनाचं फेल्युअर आहे का की राजकीय नेत्यांचं फेल्युअर? इथलं राजकीय पुढारपण हे एकदमच फेल्युअर आहे। म्हणजे त्यांचं महेंद्र फेल्युअर दळवी नाव दिलं तरी चालेल, कारण की त्यांना खड्डा अजून खोल काढायचा आहे, लोळायला त्याच्यात चिखलात लोळायला भारी आवडतंय ना, खड्डा अजून खोल काढायचा आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडनं तर माझी काहीच अपेक्षा नाहीये। सर्वसामान्यांची नाळ इथल्या शेतकरी कामगार पक्षाची
बरोबर जोडलेली आहे. आमचं काम आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देणं. मला त्या बाईची काळजी आहे, मला त्या बाईकवरती नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे ज्याला या खड्ड्यामुळे त्रास होतो. यांच्याकडनं तर काहीच होप्स घेऊ शकत नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.